नाते जुळले मनाशी मनाचे, हे नाते जुळले मनाशी मनाचे, फुले गीत ओठी अनोख्या सुरांचे, नाते जुळले मनाशी मनाचे, हे नाते जुळले मनाशी मनाचे. कशी मूर्त केली हा साक्ष जन्माचा कार्यक्रम जीवनामध्ये गर्भमंगल विधीपासून तर मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत असे संस्कार सांगितले. त्यापैकी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये साक्ष जन्माचा कार्यक्रमाला फार महत्त्व आहे. भावी वधूवर या ठिकाणी संसाररूपी सागरामध्ये प्रवेश करत आहेत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांनी कबुली देतात की आम्ही आमचा संसार अगदी आनंदाने, सुखाने आणि समाधानाने आणि बुद्ध धम्म तत्वाचे पालन करून आम्ही संसार करू अशी प्रतिज्ञा या ठिकाणी करत असतात. म्हणून हा साक्षगंधाचा कार्यक्रम या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे. तरी या ठिकाणी भावी वधूची तयारी चालू आहे. तरी थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्मच का दिला हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ऐका ऐका या ठिकाणी भावी वधूवरांचं आगमन झालेलं आहे. सौ संध्याताई त्र्यंबक जिने यांचा मुलगा या ठिकाणी संसार सागरामध्ये यांचं प्रवास करणार आहे. म्हणून या साक्षगंधाचा कार्यक्रम या ठिकाणी आपला संपन्न होत आहे. तरी मित्रो, मी या ठिकाणी प्रथम वधूचे आईवडील आणि वराच्या आईवडिलांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांची पूजा करावी. अशी मी शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला प्रथम नमो गौतमा. तथागताची आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारे आने नचना
चढ़िया अज वेला वे सारे आने नचना सारे आने गाना वे मोठा इतिहास आहे. मी फक्त एका शिलाचं वर्णन करीन, तुम्ही शांत बसा. उन्हाळा होता आणि तो दररोज तो कोंबडे बकरं कापत होता आणि स्वतःसाठी चांगलं असं मांस घेऊन येत होता. तर या ठिकाणी तो दररोजचा त्याचा कार्यक्रम तसा चालू होता. असं करता करता बरेच दिवस चालले. पण एक दिवस त्याच्या मित्राच्या घरी पाहुणे आले आणि त्या दिवशी सर्व दुकाने बंद होती. म्हणून तो मित्राच्या घरी गेला त्या कसाईकडे आणि तो कसाई धंद्यावर आला. घरी ते ठेवलं आणि बाहेर निघून गेला. हा घरी आल्यानंतर वहिनीला सांगितलं की बहिणी माझ्या घरी पाहुणे आले, आपल्याला असं असं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं आला जेवायसाठी. त्याच्या पत्नीनं फार सुंदर सुंदर असे पंचपक्वान बनवले जेवायला, पण तो संतुष्ट झाला नाही. त्याच्या बायकोला त्याने फार मोठ्या अशा शिव्या दिल्या आणि रागावला. आणि रागाच्या भरात घरात सुरा होता. तो सुरा घेतला आणि समोर एक गाय चारा खात होती, तिथं गेला. रक्त